असेल त्यासोबतच फ्रेग्रन्स 2026चा सुगंध मला परिवर्तन होणार. परंतु मला इथे विद्यापीठ प्रशासनाचे त्याचप्रमाणे मुख्यतः माननीय कुलगुरू महोदय येते, त्याचप्रमाणे माननीय कुलसचिव सर आहेत, त्याचप्रमाणे जे काही आपले नियंत्रक असतील कटारे साहेब त्यांचे मला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण की जवळपास त्याच्यामुळे खूप एक आपुलकी आहे. पण एका लालशित पीठशाहीमध्ये सध्या कॉलेजची बिल्डिंग आणि एस्टॅब्लिशमेंट अडकलेलं आहे. परंतु हळूहळू तटकरे साहेब त्याच्या मागे आहे. हा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे या उद्देशाने हा जो कल्चरल प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम कार्यक्रम जो आहे हा महाविद्यालयाने आयोजित केला. या आयोजनाच्या संबंधी विद्यार्थी बंधूंना सर्व एक संधी मिळते. गुरु साहेबांनी सांगितलं की ही जी घटना आहे, म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, माझ्यामध्ये कलेची आवड होती अगदी लहानपणापासून, आणि त्या कलेच्या आवडीमुळेच आज मला एक प्राध्यापक म्हणून नाही तर एक कलावंत म्हणून बोलावण्यात आलं. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि सरांनी माझी आठवण केली या ठिकाणी बोलण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजक मंडळींचे मी आभार मानतो. मी या ठिकाणी मित्रांनो खरं म्हणजे आपण कानाकोपऱ्यातून आलात म्हणून झाडीपट्टी साहेब प्रतिनिधी कलावंत म्हणून मी झाडीपट्टीबाबत आपल्याला थोडं सांगणार आहे. त्यामधून मूल कॉलेज आपल्या मारोडा गावामध्ये भरलं जायचं, आपल्या शेती शाळेवर, टेक्निकल स्कूलवर. आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी जी बिल्डिंग या ठिकाणी आपण एक हायर बेसिसवर नगरपालिकेची एक विद्यालय आपण या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि त्या ठिकाणी आपण एक कॉलेज आपण चालू केलं. आणि खऱ्या अर्थाने नाही तर मगाशी सांगायची साहेब सांगत होते, एक बॅच झाडाखाली बसायची, एक बॅच क्लासमध्ये बसायची, ही परिस्थिती होती. कॉलेज सुरू करताना सर्वांचा उत्साह राहतो. कॉलेज सँक्शन होतं, सगळं होतं, पण ते बिल्डिंग नसते, स्टाफ नसतो. मग ही सगळी जबाबदारी विद्यापीठावर येऊन थांबते. आणि आजपर्यंत सुद्धा आपण स्टाफ भरू शकलो नाही, बिल्डिंग करू शकलो नाही. मनामध्ये खंत आपल्या मनामध्ये राहते. परंतु या प्रयत्नातून थोड्या अडचणी यामध्ये जमिनीच्या आल्या होत्या. पैशाची अडचण बिलकुल नाही, बघितलं पाहिजे. नंतर दुसरं यामध्ये आमच्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये शिवम ढोकरे नावाचा एक विद्यार्थी आहे. त्याला पहिल्यापासून जॉवलिन थ्रो ते आवड होती. आणि तो शेतामध्ये शेळ्या राखताना, गुरं राखताना काठी टेकायची. तर जॉवलिन थ्रो किती लांब गेला पाहिजे, माझी काठी किती लांब जाते, अशा समस्या ते बघायचे. बाहेरचे एक्सपर्ट त्या ठिकाणी बोलायचे. वेगवेगळ्या आता तुम्हाला व्हिडिओ क्लासरूम आपण दिलेले आहेत.
तुम्ही भारतातल्या कोणत्याही प्राध्यापकाचं लेक्चर या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्याला ऐकू शकता, किंवा या ठिकाणच्या प्राध्यापकाचं लेक्चर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऐकू शकता. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, जागो करके जीवन जो उजागर है।